सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकायदा तुमन्द्रै हे समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आसितगिरी समंशात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहा सेवदनं कथा डोपी चमाला दंडकमंडलोधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां सेवेलागी सेवक झालो नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरे वाहावसी प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेश पर या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सभेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि पूजनीय पिता श्री वैकुंठवासी दिनकरराव बापू पेखळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो. नातेवाईक परिवार मित्र आप्तेष्ट संबंध आणि सर्व नातेगोते परिवार. पाठीमागे गंगा भगीरथी मातोश्री सुशीलाबाई दिनकरराव पेखळे, त्यांची दोन्ही मुलं अशोकराव पेखळे नितीनदादा पेखळे आहे का नाही, अर्चनाताई सोनालीताई पेखळे, त्यानंतर त्यांच्या 2 मुली आहेत आहे की नाही, मंगलताई आणि संगीताताई, संगीता कोटकर मंगल कदम. हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून यहलौकीची यात्रा संपवून परलौकी ते निघून गेले. आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी सर्वजण आपण एकत्र आलात आणि आहे का नाही या ठिकाणी समस्त पेखळे परिवाराने केलेलं भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन अतिशय सुंदर. कीर्तनाकरता उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत असे आदरणीय गोड गळ्याचे धनी श्री चिंतामण महाराज सानप या ठिकाणी आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. शेजारी आदरणीय गोड गळ्याचे धनी श्री नारायण महाराज वाघ या ठिकाणी आहेत. तुम्हालाही वंदन महाराज. हे सगळे बाल गोपाळ विद्यार्थी मंडळ ज्यांच्याकडे शिकतात, भागाभागातून येऊन जे ज्ञानदान ग्रहण करतायत, ज्ञान श्रवण करतायत, घेतायत, शिकतायत आणि अशा या बालगोपाळांना ज्ञान देण्याचं कार्य जे करतायत ते आदरणीय वंदनीय श्री माझे मित्र श्री राहुल महाराज डुंबरे या ठिकाणी आहेत. महाराजांना वंदन. इकडे महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहेत असे रामेश्वर महाराज काळे गोड मृदंग वाजवतात. तुम्हाला धन्यवाद. अप्रतिम साऊंड सिस्टीम, लय गोड. जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. लय गोड साऊंड. सांगायची गरजच नाही काय लागते काय पाहिजे कीर्तनकाराला, गायकाला, वादकाला. अतिशय सुंदर साऊंड. श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मध्यमेश्वर आमचे निखिल दादा. अतिशय गोड तुमचा साऊंड आहे, लय गोड. तुम्हाला धन्यवाद. तुमच्या या माईकला कोणाची नजर न लागो आणि आमच्या सगळ्या कीर्तनकारांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावे आणि तुम्ही आमची सेवा उत्तरोत्तर घडत राहावी अशी अपेक्षा तुम्हाला सर्वांना वंदन करतो. आणि माझ्यासमोर हे कीर्तन जे शूटिंग करतायत ते आमचे मित्र आहेत, माझा मित्र आहेत आदरणीय कृष्णा भाऊ जाधव.
त्यांचं सुंदर आणि हा यूट्यूब चॅनल आहे माऊलींचा दास आहे की नाही. या चॅनलवरती अनेक मोठ्या नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं शूटिंग होऊन त्या ठिकाणी पडलेली आहेत. ज्या वेळेला विठ्ठला निराकार 15 दिवसात मला परमेश्वर भेटला, मग तुम्हाला भेटावा अशी इच्छा आहे का? ऐका नाही, भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी विठ्ठल विठ्ठल. अशा अर्थाचा हा अभंग आहे. सर्वांना कळला अर्थ? मागच्या मंडळी आवाज येतो तिकडं का? तिकडे येऊ माईक घेऊन ऐका. या अभंगाच्या सुरुवातीला प्रश्न असा आहे राहुल महाराज, वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? तुम्ही सर्वांनी बॅनर वाचलाय कार्यक्रमाचा? वाचलाय ना सगळ्यांनी? वाचलाय की नाही? तुम्ही आजारी की सगळ्या बाया? वाचला का नाही वाचला? वाचलाय. त्या बॅनरच्या वरती 1 नंबरला चिंतामण महाराज असं नाव आहे बघा, प्रथम पुण्यस्मरण. दुसरा बॅनर त्याच्यावर सगळे नाव आहे, त्याच्यावर प्रथम पुण्यस्मरण असं नाव आहे आणि मध्यभागी असं नाव आहे रामेश्वर दादा यांचे प्रथम वर्ष श्राद्ध. आणि वरती दादांचा फोटो आहे दिनकर रावांचा आणि खाली माझा फोटो आहे. लोकांनी काय समजायचं? प्रथम पुण्यस्मरण म्हणजे त्यांचं आणि वर्ष श्राद्ध म्हणजे त्या खालच्याच का तो बोट करेल. मग नक्की कोणाचं? वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? ऐका. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धयंती इति श्राद्ध हा, किंवा आपले गेलेले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांच्या वरती श्रद्धायुक्त अंतःकरणाने. आता समजा हे दिनकर दादा वारले, त्यांचे दोन्ही मुलं अशोक दादा नितीन दादा, त्यांच्या दोन्ही मुली आहे का नाही, या दोघींनी या चौघांनी मिळून त्यांचे बंधुराज दिनकररावांचे बंधू सगळे यांचे या सगळ्या परिवार, त्यांचे पुतणे नातू नाती सुना, या सगळ्या लोकांनी त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, भाव ठेवला. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, मला बोलवलं, तुम्हाला बोलवलं, आचार्य बांधवांना सांगितलं, संशीची मुलांना सांगितलं, युट्यूबवाल्यांना बोलवलं आहे का नाही, गायक वादकांना सांगितलं. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? ऐका. प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे त्यांची आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी, सप्तमी होती का अष्टमी, चतुर्थी होती का पंचमी, अमावास्या होती का पौर्णिमा, काय तिथी होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका नाही. हा, आणि आजच्या दिवशी अजून एक शब्द आहे चटश्राद्ध. चटश्राद्ध म्हणजे काय? बरोबर वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12 वाजता आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ देह धारण करून येतो असतो आणि त्या ताटातला घास उचलतो आणि मग त्या आपल्याला शांती मिळते, मुक्ती मिळते. गेले दिगंबर ईश्वर विभूती. आता दिनकरराव गेले, आता दिनकर दादांची सावली सुद्धा पण भेटणार नाही. ऐकडे त्यांच्या दोन्ही मुली मंगलदाई संगीताताई दुःखाच्या सागरात बुडाल्या. त्यांची दोन्ही मुलं अशोक दादा नितीन दादा, त्यांचे सगळे भाऊ, त्यांचे पुतणे, त्यांचे नातू, त्यांच्या सुना अर्चनाताई सोनालीताई, हे सगळे लोक त्यांना मुकले. हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. त्या सर्वांना सोडून हे दिनकर दादा या जगातून निघून गेलेत. खरं एक वाक्य सांगतो तुम्हाला कृष्णदादा, एवढं वाक्य बाजूला घ्या. ज्याचे वडील वारले, ज्याची आई वारली, त्याच्या जीवनातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होत असतो आहे की नाही. त्याच्या जीवनातली धागेदोरी कायमची तुटून जात असतात. ज्याची वडील वारले त्यांनी समजायचं आपल्या जीवनातल्या नात्याचे दरवाजे कायमचे बंद झाले. आणि ज्याची आई वारली त्याच्या जीवनातल्या प्रेमाची धागेदोरी कायमची तुटून जातात, ते परत कधी जोडल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो, पण तुमच्या आमच्यातून गेलेली आपली आई आणि आपले वडील या जन्मात पुन्हा कधी दिसत नाही. एक श्रीमंत वाक्य मी ते नेहमी सांगत असतो, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, लय महत्वाचं वाक्य, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, किती मर्क्युरी बल्ब, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार असतो. दिनकर नामे सूर्य, सूर्याचंच नाव दिनकर आहे का नाही, त्यांचं नाव दिनकरच आहे. दिनकर नामे सूर्य इतका लांब गेलाय, इतका लांब गेलाय, इतका लांब गेलाय, तो आता मावळलाय, त्याची सावली सुद्धा परत कधी नजर पडणार नाही. अशा अर्थाचं हे चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल.
आणि वडिलांची आठवण राहुल महाराज आपण नेहमी लोकांना सांगत असतो, वडिलांची आठवण आईची आठवण जिवंतपणे नाही कळत. तिथं तुम्ही असो मी असो नाही तर अजून कोणी असो, जिवंतपणे कोणत्याच व्यक्तीची किंमत माणसाला कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची किंमत त्या काळी जर लोकांना कळली असती तर अजून ज्ञानेश्वर माऊलींची महती फार मोठी असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांची किंमत त्या काळी जर लोकांना कळली असती तर अजून त्यांची महती लई मोठी असते, आहेत का नाही? हा, जिवंतपणे कुठल्याच व्यक्तीची किंमत माणसाला कळत नाही. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं वाक्य ऐकून ठेवा, आपल्या वडिलांची आठवण आपल्याला कधी येते, आईची आठवण कधी येते? आई वडील गेल्यानंतर कधी कधी चटके बसतात तेव्हा. आई बाप वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो. पहिला चटका कोणाला बसलाय असेल, आहे का नाही? बायको नीट बोलत नाही, तिचा धाक संपून गेला. नातेवाईक पाठ फिरवतात, आहे का नाही? जेव्हा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का? आले होते, पण तेव्हा वडील जिवंत होते, आई जिवंत होती. त्यामुळे आलेले प्रसंग ते तिकडच्या तिकडच निसरायचे, ते आपल्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण आई वडील वारल्यामुळं ते प्रसंग आपल्यापर्यंत आलेत, आपल्यापर्यंत पोहोचलेत. आणि आपल्याला ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आई वडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, गडबडा भुईला लोळतो काय, भिंतीवर डोकं आपटतो काय, त्या फोटोला मिठा काय मारतो, कवटाळतो काय. त्यावेळेला उरतात ते फक्त फोटो फोटो आणि फक्त आठवणी, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल. हाडाची काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचं दिवा, हाताचं पाळणं आई वडील आपल्यासाठी करत असतात. आणि एक ध्यानात ठेवा, अजून एक वाक्य लय महत्वाचं आहे, माणसं वारल्याचं दुःख नसतं, वारल्याचं दुःख नसतं. माणसांच्या आठवणी माणसांना रडवतात, म्हणून माणसं रडत असतात. दिनकरराव वारलेत ना, त्याच्या दोन्ही पोरांना, दोन्ही मुलींना, दोन्ही सुनांना, भावांना कोणालाच दुःख नाही. मग ते घरातली माणसं काय रडतात? त्यांच्या आठवणी त्यांना रडवतात, म्हणून ती रडतात. अशोकराव, नितीन दादा ज्या वेळेला एकटे असतील दोघं जण कुठं किंवा वेगवेगळ्या भागात ते दोघं जण जेव्हा एकटे असतील तेव्हा वडिलांची काहीतरी उणीव भासेल, तेव्हा त्यांना दिनकररावांची आठवण येणार आणि मग ते रडणार. त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांच्या वडिलांची आठवण जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा ते रडणार. त्यांच्यासाठी काय काय केलं होतं, त्यांच्या पत्नीसाठी सुशीलाबाई, त्यांच्यासाठी त्यांनी काय काय केलं होतं, या प्रत्येक आठवणी प्रत्येकाला जाग्या होतात, एक एक आठवणी जाग्या होतात आणि तेव्हा माणसं रडतात. एरवी माणसं रडत नाही. विठ्ठल विठ्ठल. आई वडील पोरा बाळांकरता हाडाची काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचं दिवा, हाताचा पाळणा करता. आजही अशी काही काही लोक आहेत राहुल महाराज, चिंतामण दादा, नारायण महाराज, हरे बाबा, अशी काही काही माणसं आजही आहेत माझ्या पुढे असे बसलेले आहेत, आत्ता आहेत, तुम्हाला उभे करून दाखवील. त्यांची शर्ट फक्त चांगली आहेत आत्ता, रमेश गो बरं का, निखिल दादा, त्यांची शर्ट फक्त चांगली आहेत, आतमधून बनेलं कोपऱ्या फाटलेले आहेत का बरं, पैसे नाहीत का? आहे. माझे काय राहतात? पोरगी अजून बिगर लग्नाची, त्यांच्या पुढं प्रश्नचिन्ह आहे. पोरगी अजून बिगर लग्नाची, पोरगा शाळेत जातोय, पोरगा हायस्कूलला आहे, पोरगी कॉलेजला आहे, मोठ्या मोठ्या घरची कार्तिक कॉलेजला येतात, ऐका कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात. आणि माझ्या पोरांच्या अंगावर जर फटके मळके तुटके जुने कपडे पाहिले तर माझ्या पोरांना ते पोरं असतील. म्हणून आजही आई वडील स्वतः मळके फाटके जुने तुटके कपडे वापरतात, पोरांना चांगले कपडे घेऊन देतात. ही आई वडिलांची न्याय आहे. विठ्ठल विठ्ठल. ते जेव्हा या जगातून निघून जातात तेव्हा मात्र या जगात कोणी उरत नाही. सगळा दुःखाचा सागर आपल्या जीवनामध्ये येतो जेव्हा वडील निघून जातात, जेव्हा आई या जगातून निघून जाते. ऐकणे एक गोड गाणे बघा मराठी चित्रपटातलं, किती गोड आहे बघा. ते म्हणतात आई वडील असताना लई मजा असते. माझ्या घरालं माझ्या घराच गोकुळ झालं, मना आनंदानं न्हालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. शिळ घालता वाऱ्यानं मेघ दिसती नवी नवी, झाडामधन किरण ही खेळ खेळती पाकशी. बोल मलाच माझी पडली अशी कशाची जादू घडली, आज नवाच दिसतय सारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कदाचित दिनकररावांनी सुशीलाबाई माझी तुला ओढ लागली संगतीची, वचन काय लिहिलं, तुझी मला माझी तुला ओढ लागली संगतीची, कधी मध्ये या फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. आणि वचन हे होतं, जसा बाळ या धरतीला तसा राहील तुझ्या संगतीला, जसा बाळ या धरतीला तसा राहील तुझ्या संगतीला, एकमेकाचा आधार माझ सोन्याचा संसार,
राजा राणीचा दरबार. लय चांगलं चाललं होतं निखिल दादा, लय भारी चाललं होतं, सगळं चांगलं चाललं. पण 1 वर्षापूर्वी काळ आला आणि दिनकर बाबाला घेऊन गेला. सगळे लोक, घरातली माणसं, भाऊ, नातू, नाती, सुना, सगळे लोक दुःखाच्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन पडले. आणि त्या गाण्यातली ओळ आहे शेवटची बघा. मनावची मन पिलानो कुसित या, मन पिलानो कुसित या, करीन तुम्हा भरमाया, काळ जातल्या प्रेमाची करीन तुम्हा भरमाया. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. करी जन्माचा आहेर होता सोन्याचा, सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. वा वा वा, ऐक नाही सगळं असं होतं. निमित्तानं अमोलराव, नितीन दादा आणि त्यांचा सगळा परिवार यांनी घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा 1 दिवसाचा हा कीर्तन उत्सव. आणि त्या कीर्तनाच्या निमित्ताने जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला मार्गदर्शन केलंय, उपदेश केलाय की जना हो माई बापू, तुम्ही एकच काम करा. राहुल महाराज अभंगाचं पहिलं सांगतो तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. एक वाक्य सांगतो तुम्हाला, मायक लक्ष द्या. या जगात परमेश्वर दिसत नाही, पण या जगात परमेश्वर आहे. कशावरून? दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय, त्यावरती उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे, त्याचं नाव परमेश्वर आहे. शरीर कोणाची
मोठे कीर्तनकार आहे बरं का हे सगळे पाहुणे. ऐका, राहुल महाराज डुमरे हे सगळे बालगोपाळ त्यांच्याकडे शिकतात बरं का ताई. एकदा संस्थेला यांच्या भेट द्या. तुमची भविष्यवाणी फार चांगली आहे, पण भविष्यवाणी सत्य झाली की आमच्याकडे या जरा. ऐका हा ऐका, आपला मुद्दा चालला होता. प्रत्येक संतांनी अगोदर जाग केले आणि मग पुढचा उपदेश केलाय. आणि काय उपदेश केलाय? बजारे विठ्ठला, देवाचं नामस्मरण करा. या जगात देव दिसत नाही, पण या जगात देव आहे. हे बघा, तुम्हाला उदाहरण सांगतो. परवा आमची चिंतामण महाराज किंवा राहुल महाराज दोघांपैकी तुम्हाला ते देतील नारायण महाराज. आहे का नाही? मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नसतं. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव बाळा दुधा. विचारलाय, बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती? वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे सांगाच बाळ आणि दूध, आणि श्रीपती म्हणजे भगवान. आणि अजून तुम्हाला वाक्य सांगतो बघा. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होता. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या क्षणी त्या मुलीला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचा लाखातले प्रमाण. ताई, तुम्ही सगळ्या महिला मंडळी बाळ जन्माला आल्यानंतर किंवा बाळ खायचं नाही, जास्त गरम खायचं नाही, खायचं नाही, आमकं खायचं नाही, पण बाळ जेव्हा पोटामध्ये असतं तेव्हा गरबी असतं कोण त्याचा बाळ गर्भात जेव्हा असतं त्याला कोण पाळतो? आणि जो पाळतो त्याचं नाव परमेश्वर आहे. रोज परमेश्वराची उपासना करायचा. काही काही लोक देवाला मानित नाही. का मानते नाही माहिती का? ते देवावरती नाराज आहे की बा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बा, म्हणून ते देवाला मानत नाही. एका माणसाने 2 तास भाषण केलं कृष्णा भाऊ, 2 तास. आणि विषय काय होता रामेश्वरराव? या जगात देवच नाही या विषयावर 2 तास भाषण. सगळ्यांना भाषण आवडलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि भाषण संपल्यावर त्याला एकाने विचारलं, म्हटले का हो, आम्ही देव आहे असं ऐकत आलोय, पण तुम्ही देवच नाही असं पटवून दिलं. हे आम्हाला पटलं, पण हे तुम्हाला कसं काय जमलं? ते म्हणे देवाची कृपा. आता हा किती ठिकाणी कापायचा, कोणत्या नदीमध्ये फेकून द्यायचा? सांगा बरं तुम्ही. हे तुम्हाला मी का सांगितलं? देव दिसत नाही पण या जगात देव आहे. पुष्पे गंधम तिला तिलम काष्टीमणी पै गुरुतम एकशो कोणा दादी पशात म्हणून विवेकदा. तुम्हाला कळलं काहीच नाही, पण अर्थ सांगतो ऐका. पुष्पे गंधम, फुलामध्ये सुगंध आहे. तुम्ही सगळ्यांनी फुल पाहिले का? फुल हो, फुल 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 हा, फुलामध्ये सुगंध आहे, दिसत नाही पण आहे. पळत जा, फुल तोडा, नाकाला लावा, सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. 2 लाकडं घ्या, अशी घासा, लाकडातून अग्नी निघेल. जंगलाला वनवा कधी लागतो? वनवा जंगल कधी पेटतं काका? जेव्हा जोराचा वारा सुटतो सोसाट्याचा, झाड एकमेकांवरती असे आदळतात आणि त्यातून घर्षण तयार होतं आणि त्यातून थिनगी तयार होते. ती थिनगी पडली की संपूर्ण जंगलाला वनवा लागतो, म्हणजे आग लागती, जंगल पेटतं. लाकडात अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. वास्तविक अग्नी हा लाकडाला जाळतो, पण लाकडात सुद्धा अग्नी आहे. घर्षण करा लाकडाला लाकूड, लाकडातला अग्नी दिसेल. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण आहे. मोठा रवी घ्या, घुसळण करा, दुधातलं लोणी निघेल. तसं या जगात आपणच सगळे माणसं देव आहे. आपल्यातला अहंकार बाजूला केला की आपण सगळी माणसं देव आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाची
उपासना करीत जा. 17 देवांची पूजा करण्यापेक्षा एकाच देवाची उपासना करा. तुम्हाला जर भगवान पांडुरंग आवडत असेल तर तुम्ही साईबाबांच्या मंदिरात जरी गेले तरी साईबाबांच्या मूर्तीत तुम्हाला पांडुरंगांची मूर्ती दिसली पाहिजे. ही अवस्था व्हायला पाहिजे. जर तुम्हाला स्वामी समर्थ आवडत असतील तर तुम्ही कोणाच्या मंदिरात गेले, मारुतीच्या घरी गेले तरी मारुतीच्या मूर्तीत तुम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन घडलं पाहिजे. ही अवस्था फार महत्वाची. त्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. एक देव आपला करा, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख कधी मिळणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता तरी एक जो तुम्हाला आवडेल त्या देवाची उपासना करा. 17 देवांची कधी पूजा नका करी जाऊ. लोकांना लय सवय. आता श्रावण महिना होता, इतका पूर आला होता काहींच्या भक्तीला. महादेव वळायला जायच्या रोज बाया दर सोमवारी. एका बाईनं घरी महादेवाशी लय बांधली. नवरेश एक दिवस महादेव टेन्शन मध्ये होते. राहुल महाराज आमच्या सायकड्याच्या नदीवर मला भेटले. महादेव टेन्शन मध्ये, डॉक्टर साहेब लय टेन्शन मध्ये. त्यांना म्हटलं का हे असं का बरं? ते म्हणे सकाळी एक बाई मला बवाळायला निघाली, तिच्या नवऱ्याशी लय भांडली. तिच्या नवऱ्याला म्हटली तो मुळं मा वाटोळ झालं आणि मला बवाळायला आली, त्यापेक्षा तिला यायच्या आत मी चाललो म्हटलं निघून. ती घरी गेली का मग मंदिरात जाऊन बसतो. काय पूर आलाय, श्रद्धा नाही काही नाही. तुमच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही, पण मनातली श्रद्धा जागृत करा. महादेव वळून महादेव कधी भेटत नाही. तुमच्या हृदयरूपी मंदिरात महादेवाला जागा द्या, तेव्हा तुम्ही महादेवाचे भक्त व्हा. काय वाटतं तुम्हाला? हे स्टेटसला डीपी आज वार कोणता आहे हो? बुधवार आहे ना आज. तुम्ही पहा आता आज दिवसभर विठ्ठलाचा फोटो राहील. 10 दिवस गणपती होते स्टेटसला, आज एकाच्या स्टेटसला गणपती नसणार. आता अजून 4-5 दिवस कोणीच नाही राहणार. त्याच्यानंतर कावळा राहील. कावळा संपला एकदा सर्व पित्री झाली का त्याच्यानंतर 10 दिवस देवी राहील. देवी त्या देवीमध्ये दुसरं कोणी येत नाही, कारण देवी त्याच्यावर धावल ना. गुरुवार आहे उद्या दिवसभर 2-3 देव राहणार स्टेटसला ताई. फक्त 3 स्वामी समर्थ, दत्तात्रय आणि साईबाबा. त्यांच्या चौथा येत नाही कारण त्यांची भांडणं होतात. शनिवारी 2 जण राहतात. कोण? हनुमंतराय आणि शनी महाराज. त्यांच्या तिसरा येत नाही कारण शनी वक्री होतो. हनुमान गदा घेऊन धावतो. रविवारी खंडोबा, सोमवारी पुन्हा महादेव. 17 देवांची कुठं पूजा करून कुठं परमेश्वर भेटत असतो का? एकाच देवाची उपासना करा. 17 देवांची पूजा कधी करायची नाही. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. महादेव तेच, गणपती तेच, मंगळाई सोनाई काय तुमचं भैरोबा बिरोबा खंडोबा सगळे एकच आहे. त्याचे अवतार फक्त वेगवेगळे. अनंत अवतार गेशी भक्ता कारणे, गेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिनाला गे उदरणे. देव हा एकच आहे, त्याचे अवतार फक्त वेगवेगळे. अहो एका झाडाला अनेक फांदी असतात, मग त्या प्रत्येक फांदी मोठी करायला प्रत्येक फांदीला पाणी घालावं लागतं काय? त्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं की प्रत्येक फांदीला पाणी पोहोचतं. तसा देव हा एकच आहे, त्याच्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहे. मूळ परमेश्वर हा एकच आहे, त्याची उपासना सर्वांनी करा. भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी, ऐका नाही अशा अर्थाचं चिंतन. एकदा मोठ्या प्रमाणे देवाचं भजन करा. विठोबा रखुमार सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी.
10 मिनिटं आपली बाकी आहे. सर्वांनी मन लावून आहे का एक सुंदर सुंदरशी एक कथा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अभंगाला धरून बोलतोय. ऐका इकडे मला लक्ष द्या. देव या जगात दिसत नाही पण या जगात देव आहे इथपर्यंत आपण आलोय. परमेश्वराची उपासना केल्यानंतर आपल्याला काय होतंय लाभ काय होतोय याचा अर्थ तुम्हाला सांगतो ऐका. देवाच्या नामस्मरणाने पाप सगळी जळून जातात काही शिल्लक राहत नाही हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही काही करा पाप अजिबात शिल्लक राहत नाही देवाच्या नामस्मरणाने. समका उदाहरण तुम्हाला आपल्या हरिपाठामध्ये 12व्या क्रमांकाचा अभंग आहे त्याचं चरण आहे बघा. हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. ऐका नाही हरीच्या उच्चारणाला अनंत असणाऱ्या जन्मांतरातली पाप एका क्षणात जाळण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. कशाप्रमाणे ऐका. आता वर्ष श्राद्ध माडसांगवीचं म्हणून माडसांगवीचा उल्लेख करतो. आपल्या माडसांगवीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. ग्रामपालिका आहे तुम्हाला का नगरपालिका आहे ग्रामपालिका आहे. माडसांगवीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. उदाहरण चाललंय नाही तर मग शिकावा घेतली होती. इकडे लक्ष द्या बारकन ऐका नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुंतून इकडे बा सगळे जरा ऐका. आपल्या माडसांगवीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. सरपंच उभे राहिले. एकाएकी गावात सभा काय भानगड सरपंचाची सभा काय भानगड. अख्खा गाव सभेला आला. फक्त कुत्री मांजरी घरी होती महाराज. अख्खा गाव सभेला आला. सरपंच उभे राहिले. सरपंच काय म्हणले ऐका ऐका. आता मी कशा करता इथं आलोय तुम्हाला काही माहित नाही पण मी सांगतो ऐका. आता 4 महिने आता पावसाळा पडला की नाही डॉक्टर साहेब पावसाळा झालाय. आता 4 महिने कोणी आपल्या शेतामध्ये टमाटे लावायचे नाही सोयाबीन पेरायचे नाही काहीच करायचं नाही. एक जण मध्येच उठला मग आम्ही खायचं काय आली बसा मी सांगतो ते मी पाहतो काय करायचं. 4 महिने कोणीच गवत काहीच लावायचं नाही फक्त गवत लावायचं. गवत अख्ख्या माडसांगवीत गवत जिकडं पहा तिकडं गवत कुठंही पहा नुसतं गवतच गवत. पाहुणे रस्त्याने यार जाणे म्हणायचे अरे गवत हे काय प्रकार आहे. जिकडं पहा तिकडं नसतं गवतच गवत. 4 महिने गेले पुन्हा सरपंचाची सभा बरं का नारायणराव वाघ इकडं मला तुमचंच फोटो ऐका नाही. जिकडं पहा तिकडं नुसतं गवत गवत. लोक म्हणायचे अगं बाबा हे काय ऐका नाही गवत का ऐका नाही. जिकडं पहा तिकडं नुसतं गवतच गवत. पुन्हा सरपंचाची सभा. 4 महिन्यानंतर सरपंचाची सभा झाली. ऐका सरपंच उभे राहिले. अख्खा गाव परत सभेला आला. काय भानगड एकाएकी सभा 4 महिन्यानंतर परत सभा. सरपंच उभे राहिले आणि तेवढ्यात मध्ये एक जण उठला. तो म्हणला आता काय आता ते गवत कापायचं त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि समोरच्या आवारात नेऊन त्याचा गंज घालायचा. सगळे माणसं कामाला लागले. आपापल्या वावरातलं गवत कापलं पेंड्या बांधल्या आणि समोरच्या प्रांगणात आणून त्याचा गंज मारला. एवढा मोठा गवताचा गंज झाला. आता तो गंज पेटवायचा किती कोटी काडीच पेटे लागतील. किती लाख किती हजार अरे किती लाख कोटी नाही एका काडीच पेटी जिंक टाकतं. तसं केवढंही मोठं पाप असू द्या आणि एक नामस्मरण असू द्या पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे वाल्या कोळी मा ब्रह्म हत्यारी ऐका नाही. पण राम नामे झाली सगळ्यांची होळी ऐका नाही. म्हणून प्रत्येकाने देवाची उपासना करीचा. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि कीर्तन थांबवतोय. सर्वांनी मन लावून ऐका. माझ्याकडे मी इकडे ते जातील तुम्ही इकडे पहा ऐका. सगळे मन लावून ऐका ताट बसून ऐका. आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक सत्पुरुष होऊन गेले न्यायमूर्ती रानडे. तुम्ही कोणी त्यांचं नाव ऐकलं असेल आहे का नाही. न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे जज होते. जेरी याचा अर्थ जज न्यायाधीश कोर्ट. तर शिवाय ते इंग्रजांच्या काळात न्यायमूर्ती होते. इंग्रजांच्या काळात ते न्यायाधीश होते. आणि अजून एक वाक्य तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं असेल. 4 अधिकारी डॉक्टर साहेब
इंग्रज होते आणि पुढचे होते न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे उर्फ न्यायमूर्ती रानडे न्यायाधीश होते. तर त्यांना नामस्मरण काय करतं याच्याबद्दल बोलते. टाइमपास नाही, मुद्दा आहे. एवढं उदाहरण संपलं का आपलं कीर्तन थांबवायचं आपल्याला. बारकाय नाही का नामस्मरण काय करतं सांगतो तुम्हाशी. बजारे विठ्ठला याच्या